ना आपल्या नांदेड शहरामध्ये यावर्षी DJ मुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीचं आयोजन सगळीकडे करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यामुळं यावर्षी आतापर्यंतच्या गणपती विसर्जनाच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीनं आणि पर्यावरणपूरक असं गणपतीचं यावेळेस उत्सव साजरा करण्यात आला। तसेच या ठिकाणी आता आसना पॉईंटला आम्ही विमानतळाचा बंदोबस्त या विमानतळ पोलीस स्टेशन अंतर्गत बंदोबस्त या आसना पॉईंटला लावलेला आहे। आसना विसर्जन पॉईंट तिथे आसना विसर्जन पॉईंटला विसर्जन करण्यासाठी गणपतीचं विसर्जन व्यवस्थितपणे करणारे तिथं स्टाफ ठेवण्यात आलेला आहे। इथं बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। बॅरिकेटिंगच्या अलीकडूनच गणपती त्या ठिकाणी स्टाफला देण्यात येते आणि तिथं पूजा करून गणपती दिला जाईल आणि त्या ठिकाणी मग स्टाफद्वारे तिथं विसर्जन करण्यात येईल। तसंच गणपतीसोबत जे काही पूजेचं साहित्य आहे त्याच्यानं सुद्धा इथं आजूबाजूला न टाकता या ठिकाणी इथं MGM कॉलेजची टेक लाईफची टीम इथं स्वच्छतेसाठी इथं आलेली आहे। त्यांच्याकडून ते सगळं पूजेचं साहित्य एकत्रित करण्यात येत आहे। अशा पद्धतीनं इथं व्यवस्थितरित्या गणपतीच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे। किती पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले या ठिकाणी आता तसंच पूर्ण बंदोबस्ताला सगळीकडे आहेत, पण इथं आसना टी पॉईंटला 15 कर्मचारी इथं पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असे 15 जण इथं टी पॉईंटला या आसना विसर्जन पॉईंटला आहेत। सर, काय अनुचित प्रकार घडू नये यासाठी गणेश मंडळाने काय काळजी घ्यावी? गणेश मंडळांनी जोपर्यंत मिरवणूक आहे ती मिरवणूक फक्त रोडच्या बाजूला तिथं वरपर्यंत ठेवावी, घाटावर लोकांना आणू नये। घाटावर फक्त विसर्जन करण्यापुरते गणपती मूर्तीसोबत जे काही मंडळाचे पदाधिकारी किंवा मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी विसर्जन करणारे तेवढे या घाटावर यावे, त्याच्यापेक्षा जास्त गर्दी इथं करू नये। बाकी व्यवस्थितपणे बॅरिकेटिंग करून घेण्यात आलेले आहे, कोणालाही नदीच्या काठावर जाऊ दिल्या जात नाही। किती वाजेपर्यंत मिरवणुकीला तसेच गणपती विसर्जनाला परवानगी? तसे रात्रीचे 24 वाजेपर्यंतची परवानगी आहे, पण आपल्या इकडं सहसा सर्व मंडळांशी चर्चा करून 2200 वाजतापर्यंत विसर्जन करण्याचे आम्ही नियोजन आहे।